कैसे करू आदित्य फ्रेम दिली आहे ना नाही थांब जरा फ्रेम हवंय थोडं टिल्टअप करा थोडं माईक थोडा केलं ना माईक थोडं टेबल आगे हे डोकं येते बस हां थोडं वरती बघा अरे हे गजाला पण चांगली नाही तुम्ही कम्फर्टेबल बसा रोल वगैरे चला घ्या रेडी रोलिंग कर भाषेच्या मुद्द्यावर ना आता तुम्हाला एक धमकीचा फोन कॉल आलेला आहे काय नेमकं धमकी देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आता पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाही काल रात्री 10:15 वाजता मी जेव्हा माझ्या घरी होतो त्यावेळेला पहिला फोन आला आणि नुसत्याच शिव्या घालत होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला त्यावेळेला मी त्याला मी आता कॉल रेकॉर्ड करतोय आणि मी कॉल रेकॉर्ड केला आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू तुम्हाला हे करू हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही संदीप देशपांडे घाबरत नाही माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही तर आतल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार पण नाही मला माहित नाही मी काल रात्री पोलीस स्टेशनला गेलो साधारण 11 सव्वा 11च्या सुमारास आणि मी एक एनसी नोंदवलेली आहे त्यांच्या विरुद्ध पोलीस तपास करतील ट्रू कॉलर असतो आपल्या मोबाईलमध्ये काही म्हणजे त्या अनुषंगाने तुम्हाला काही कोणाचं नाव माझ्याकडे नाहीये ट्रू कॉलर आणि टोन कसा होता समोरच्या व्यक्तीचा बोलण्याचा म्हणजे तो मराठी की अमराठी मला वाटतं ती क्लिप तुम्ही सगळ्यांनी ऐकली आहे त्यामुळे टोन तुम्हालाही माहिती आहे कुठला होता तो तुम्हाला कोणावरती संशय आहे असे फालतू लोक बरेच असतात त्यातला एखादा फालतू माणूस असावा असं माझा अंदाज आहे तर पोलीस करतील तपास मला वाटतं पोलिसांनी तपास करेपर्यंत आपण थांबूया महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच मराठीच्या भाषेवर आधारित राहिलेली आहे आणि अशामध्ये गेल्या काही महिन्यांपासून किंवा काही दिवसांपासून मराठी भाषेला होणारा अपमान हा राज्यात वाढताना खास करून मुंबईत वाढतो मला असं वाटतं की याच्यामध्ये हा तपास केला पाहिजे कोणी जाणीवपूर्वक मुंबईचं महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतंय का जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जात आहेत का याचा सुद्धा मला असं वाटतं तपास आपल्या सगळ्यांनीच करायला पाहिजे माहित नाही मला आता पोलीस तपास करतील तेव्हा कळेल झालं याच्यावर काल बोललोय रोज रोज काय बोलायचं याच्यावर काल आमची एनसी केली एनसी घेतली नाही यात शिव्या घातल्यात की तुम्ही माहिती आता मी चॅनलवर सांगणं पण योग्य नाही अशा पद्धतीची भाषा होती नाही सातत्याने मराठी भाषा असेल मराठी महाराष्ट्रावर असेल कुठेतरी कोणाचं पाठबळ आहे का या सर्व मला वाटतं याचा सगळ्यांनीच आपण विचार केला पाहिजे की हे जाणीवपूर्वक घटना मुद्दाम केल्या जात आहेत का केल्या जात आहेत याचा तपास झाला पाहिजे हो माझं त्यांच्याशी बोलणं झालंय आणि मी त्यांना कल्पना दिलेली मी भेटीन आता त्यांना 11 पण फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली तर पोलीस कारवाई तर करतीलच मात्र मनसेची काही वेगळी भूमिका पाहायला मिळणार ओळख तर पटू दे ओके काही मनसे स्टाईल वेगळं काहीतरी दिसून येईल का परत ओळख तर पटू दे मग बघू तुम्हाला संशय आहे का कोणी पक्षाचा इतर पक्षाचा कोणी व्यक्ती असू शकतो नाही मला माहित नाही पोलीस तपास करतील मला वाटतं त्यांना कळेल ना आता खूप बोलणं प्रीमॅच्युअर ठरेल हा साहेबांना भेटेल